बोलतो मित्रांनो. तर सर्वप्रथम 500 पारितोषिक देऊया आपण. अंकुशजी यांच्याकडून आपल्याला ₹500 पारितोषिक जो संघ जिंकणार होता त्याच्यासाठी म्हणजे सुपरस्टार या संघासाठी पारितोषिक आलेला आहे. ₹500 तो घेऊन जायचा आहे. प्रजत, प्रजत या लवकर कॅप्टन यांच्याकडून घ्यायचं या. अरे टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, इथे लक्ष द्या. प्रजतने फलंदाजी जी केली खरोखर. तसेच जाऊया आपण प्रथमेशकडे. गणेशजी यांच्याकडून त्यांचेच वडील ₹100 पारितोषिक आलेला होता. गणेशजी, गणेश चला याला प्रथमेशला द्यायचं आहे. अनिलजी प्रथमेशला देऊन टाका. प्रथमेशला पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद केल्यामुळे. तसेच साईनाथजी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेला आहे. संगम, साईनाथजी यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे. संगम साठी जी गोलंदाजी केली संगमने, फक्त 9 धावांची गरज होती आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. संगम संगम या ठिकाणी नक्कीच रिसीव्ह करताना एक सुंदरस दृश्य. तसे जाऊया बाउंड्रीकडे आपण. तर चला अथर्वसाठी ₹150 द्यायचे आहेत. गैनाजी यांच्याकडून पैशांची या ठिकाणी नक्कीच ऑफर होती. अथर्व पहिले ₹150 या ठिकाणी घ्यायचं आहे. 3 चौकार मारले. अथर्व, अथर्व कुठे आहे? आलेला आहे. अथर्वने 3 चौकार मारलेले आहेत. तसं रजतला सुद्धा या ठिकाणी ₹50 भेटणार आहेत. रजतच्या बॅट मधून एक चौकार होता. रजत मॅच मध्ये आपलं लक्ष आहे. मी स्कोरर या ठिकाणी या. भास्कर स्कोरर या. रजतला ₹50 पारितोषिक. जाऊया आता आपण आता मात्र जाऊया प्रजतकडे. प्रजतला सुद्धा ₹150 पारितोषिक या ठिकाणी द्यायला लागेल. गैनाजी 3 चौकार. प्रजत, रजतनी 1, रजतनी 1 मारला. प्रजतनी 3 मारलेले आहेत. टाळ्याहून जाऊ द्या मित्रांनो. रजतनी जी प्रजतनी फलंदाजी केली त्यासाठी. आणि तो चेंडू कुणी पकडला होता? सौरभ साठी पण या ठिकाणी ₹50 पारितोषिक. चतुर, चालाक, चतुराई दाखवली या खेळाडूने. धन्यवाद. पुन्हा जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतो या ठिकाणी SPL सोनकार प्रीमियर लीग या 2 संघांमध्ये लढत. एक बाजूला प्रज्ञा वॉरियर्स यांचा संघ, मिन्नाजी कटोरे यांचा संघ म्हणजे करणचा संघ. दुसऱ्या बाजूला संग्राम यांचा संघ श्रवण किंग्स. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑब्जेक्शन टाकण्यासाठी सज्ज. पाहता पाहता चेंडू निघून गेला. एक सुंदरशी गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय. यंदाच्या सीझन मध्ये चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. महादेवकर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम चेंडूवरती 1 चेंडू आणि 1 धावाची गरज असताना तो सुद्धा करून दिला नाही. तोच गोलंदाज करण कटोरे. फलंदाज संग्राम. पाहूया. मोठा फटका बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलेला आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकलेला आहे. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे. संग्रामच्या बॅट मधून एक चौकार आलेला आहे. चांगली जागा चॉईस केली संग्रामने.
या चेंडूवरती अपघात होता होता या ठिकाणी वाचलेला आहे. या चेंडूवरती सुंदर पद क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रज्ञा वॉरियर्स या संघाकडून. तर या स्पर्धेसाठी माझ्या सोनकार गावातील महिला मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा SPL च्या या क्रिकेट सीझन मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाकडे मित्रांनो. धावसंख्या 5. फर्स्ट ओव्हर ऑन द प्रोग्रेस. गोलंदाज करण. दोन्ही टीम साठी जर 3 षटकार मारले तर 500चं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ओरपी चेंडू, नो डाऊट चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. सी मा पार चौका डीजे. प्रेक्षकांसाठी एंटरटेन सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. पुन्हा जाऊया ओव्हर पिच चेंडू. या ठिकाणी नक्की चांगलं स्ट्रोक पाहायला मिळालं. नक्कीच चांगल्या पद्धत दयानंद या ठिकाणी फलंदाजी करतोय. दयानंद काल सांगितलं होतं आजची स्पर्धामध्ये सादिक सर माझी फलंदाजी पहा तुम्ही. चांगली फलंदाजी, 2 चेंडूवरती 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. 3 चेंडू, जर तिसऱ्या चेंडूवर सुद्धा स्ट्रोक पाहायला मिळाला तर 500चं पारितोषिक असेल. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारलं तर 500 रुपये घेऊन जाणार का? षटकार लावलत का? मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक गणेश. एक 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 15. पहिलं षटक. तर दिगंबरजी पोस्टाने या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे. खरोखर भगवा चषकामध्ये ज्याने मॅन ऑफ द सिरीज ची स्पॉन्सरशिप केलेली आहे तेच मान्यवर व्यक्ती दिगंबरजी पोस्टांडेल. त्यांचा आज मुलगा सुद्धा या मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही मुलं खेळताना आपण पाहिली. एक षटक पूर्ण. एक षटक पूर्ण. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जमा केली ती म्हणजे 15. सेकंड ओव्हर घेऊन गोलंदाज येतो जर्सी नंबर 19 प्रदान करून, म्हणजे दिनेश कार्तिकची आठवण करणारा हा गोलंदाज ऋषी. का असणार या गोलंदाजा पहिला चेंडू ऑफ साइडला खेळून काढतोय. त्याकडे क्षेत्ररक्षक आहे. जर बॅटच्या चेंडूला स्पर्श झाला नसता तर की चेंडू हा स्क्वेअर असत. चुकीचा शॉट सिलेक्शन केला, मात्र 2 धावा देऊन गेला. आज धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 17. 17 लॉस ऑफ 0 विकेट इन श्रवण किंग्स. पुन्हा जाऊया मैदानाकडे. वरती फुलटॉस असं चेंडू, वन बाउन्स चेंडू सी मारेसीच्या बाहेर जातोय. लॉंग ऑनच्या वरून सी पार चौकार डीजे. मोठा फटका, क्या बात है, शॉट ऑफ द डे. चेंडू जातोय सी मारेसीच्या बाहेर. 6 धावांसाठी गणगणित षटकार डीजे.
थँक्यू डीजे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालं. हा सुद्धा चांगला चेंडू चांगला खेळून काढतोय. वतन करतो या ठिकाणी नक्की चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मिळाली. धावसंख्या एकने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली किंग्स श्रवण किंग्स या संघाची 28. सलामीची जोडी मैदानामध्ये अद्याप सजलेली आहे, रंगलेली आहे, सजलेली आहे मित्रांनो. चांगली फलंदाजी. दयानंद सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. संग्राम सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. या ठिकाणी लेगची जागा चॉईस केली होती. पाहता पाहता चेंडू निर्धाव जातोय. श्रेया स्पोर्ट्स विरुद्ध NST चॅलेंजर याच्या नंतर असणारा सामना नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. या मॅचचा मध्यांतर झाल्यानंतर लगेच यायचं आहे मित्रांनो. जाऊया SPL कडे. या ठिकाणी ओरपीच चेंडू होता. या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी खुलून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू पाहता पाहता निघून गेला. धावसंख्या जाऊन गोलंदाज हिमेश नावकर. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. चांगली गोलंदाजी. अपील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र गोलंदाजी चांगली आहे. यांच्यासाठीच तर स्पर्धा रंगलेली आहे मित्रांनो. नवीन खेळाडूंना संधी मिळणे गरजेचं असतं, म्हणून SPL चा आयोजन केलं जातं मित्रांनो. मोठा फटका चांगल्या स्ट्रोकचा या ठिकाणी मारा आणि या ठिकाणी चांगला झेल पकडण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच वेट आणि वॉच करत होता. नो आहे चेंडू. एकूण धावा मिळाल्या या चेंडूवरती 3 धावा. चांगला झेल होता, मात्र या ठिकाणी नक्कीच चेंडू नो असल्यामुळे पाहूया पुढील चेंडू. हिमेश पुन्हा तीच जागा चॉईस केलेला आहे. त्या क्षेत्ररक्षक सज्ज आहे, मात्र चेंडू अडवता येईल का नाही. या ठिकाणी चेंडू जातोय. पाहायला गेलं तर शॉर्ट लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचे डीजे. चांगला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आलं नाही मित्रांनो, पण चांगलं या ठिकाणी फलंदाजी करतोय संग्राम. चेंडू या ठिकाणी सांगायचंय बाद झालं का. या ठिकाणी नक्कीच बॅटची एज लागली. गोलंदाज चांगली गोलंदाजी करण्याची ताकद ठेवणारा गोलंदाज गोलंदाजी करतोय संकेतसाठी. कार्पेटच्या पद्धतीने खेळून काढतोय. एक धाव तर पूर्ण केली. वतन या ठिकाणी सज्ज आहे आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली. 37 धावसंख्या. थर्ड ओव्हर या ठिकाणी स्टार्ट आहे मित्रांनो.
धावसंख्या 37. त्याच्यानंतर जीवन विरुद्ध गैनाथ कटोर याचा सामना पाहणार आहोत. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळालं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. संकेत ब्रँडेड षटकार डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा या ठिकाणी तीच जागा चॉईस केली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडता अडता या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा पूर्ण केल्या. 3 चेंडूचा सामना केला संकेतने, मात्र धावा जमा केल्या संघासाठी 10. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. धावसंख्या 30री षटक समाप्त झाल्यानंतर 45 धावसंख्या. नेक्स्ट गोलंदाज करण कोणाकडे या ठिकाणी जिम्मेदारी? आतिशकडे या ठिकाणी जिम्मेदारी सोपवलेली आहे. कोण? 45 धावसंख्या आहे. 18 चेंडूचा खेळ समाप्त. चांगली फलंदाजी. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. श्रवण किंग्स या संघाकडून दयानंद या ठिकाणी स्ट्राईकला. स्क्वेअर चेंडू. पहिला चेंडू आतिश टाकण्यासाठी सज्ज होता, मात्र चुकीचा चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी ऑफच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आतिश कासकर. राहूया. और पिच चेंडू. मोठा फटका झेल होऊ शकतो का? वतन या ठिकाणी वेट आणि वॉच करतोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय डीजे. आपल्यासाठी मिकी माऊस या ठिकाणी आम्ही सज्ज केलेला आहे. याचं भान ठेवा. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर होतोय. क्षेत्ररक्षक नेम या ठिकाणी मला वाटते ऋषी. चला, आहेत बाहेरचे खेळाडू, सांगा आम्हाला, कॉल द्या. मोठा फटका. तो अडवला तर हा अडवून टाकवा असं या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतोय. तोही हाफिज तोही या ठिकाणी फलंदाजी करत आहेत. बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग लॉट मध्ये. याच्या अगोदर सुद्धा एक प्रहार होत. धावसंख्या 6 ने वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली. धावसंख्या सांगायची आहे 54. 54 धावसंख्या या ठिकाणी.
चांगला स्ट्रोक हा सुद्धा अनिल जिकडवर तिथे आहे सज्ज एकदा पूर्ण केलं. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 55. धावसंख्या पुन्हा 1 ने वाढली. स्लॉग ओव्हर हाणामारीचा षटक चालू असताना 55 धावसंख्या. आतिश का असणार? दोन चेंडू शेवटचे. या ठिकाणी नक्कीच संकेत मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करता करता चेंडू निर्धाव जातोय. म्हणजे फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत. श्रवण किंगचे धन्यवाद. श्रवण किंग शब्दाला मान दिल्याबद्दल. ओव्हर पिच चेंडू होता. बॅटच्या स्लॉट मध्ये घेता आलं असतं तर नक्कीच चेंडू सीमारेच्या बाहेर गेला असतं. षटक पूर्ण झालं मित्रा. तर अंतिम चेंडूवरती डॉट आलं. अंतिम 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले. आतिशने चांगली गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या स्लॉग ओव्हर मध्ये. डीजे तर या ठिकाणी नक्कीच तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला जुळलेले आहेत सांगूजी भोईर. एक विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आपले जावई बापू या ठिकाणी रिहानजी सुद्धा आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावर स्थान पण व्हायचं आहे. सर नाणेफेक करून घेऊया आपण. श्रेया स्पोर्ट्स दिनेशजी दिवकर यांचा संघ, संघाचे मालक गैनाथ सॉरी संघाचे संघनायक गैनाथजी कटोरे, तसेच या ठिकाणी NST चॅलेंजर या संघाचे मालक सादिक रोगे आणि संघनायक जीवन दिवकर. अमोलजी चावरेकर यांना विनंती असेल स्टेजवरून स्थान पण व्हायचं आहे. स्पर्धेची शोभा वाढवायची. अमोलजी चावरेकर एक मान्यवर व्यक्ती आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. व्यासपीठावरून स्थान पण व्हायचं आहे. तर मित्रांनो एक जुनं आणि एक नवीन गैनाथ कटोरे विरुद्ध जीवन दिवकर. श्रेया स्पोर्ट्स विरुद्ध NST. तर आपण जाऊया प्रेक्षक बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी श्रेया स्पोर्ट्स दिनेश जिदिवकर यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांच्या मालकीचा संघ पाहतोय. कर्णधार आहेत गैनाजी कठोरे, एक मास्टर माइंड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर एका त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय NST चॅलेंजर्स सादिक रोगे यांनी, सादिक मोहम्मद रोगे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, एका बाजूला या विभागातील कायरन पोराडमुळे या नावाने ओळख असलेला हा खेळाडू पाहतोय. तर एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच या विभागातील मास्टर माइंड म्हणून 40+ हा बादशाह गैनाथजी कठोरे. श्रेया स्पोर्ट्स दिनेश दिवकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. तर जाऊया प्रेझेंट बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कॉल करतोय. एक सूचना आहे फलंदाजासाठी की जेव्हा आपण फलंदाजासाठी जाल तेव्हा जे मुख्य व्यासपीठ आहे, पॅन्डल आहे, तिथूनच जायचं आहे. ही विनंती असणार आहे संपूर्ण संघाला, जे संघ फलंदाजी करते त्यांसाठी. तर नाणेफेक करण्यासाठी आपण जाऊया. अंकुश अंकुश बुरांडी बरटकोल साखर का? ओके. अक्षी साखर
अंकुश बुराडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचा गोल हवेत केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट्स दिनेशजी दिवकर यांचा संघ. कधी ते प्यायचं गरम झाले ते. तर नाणेफेकीचा गोल मात्र हवेत केलं गेलं. नाणेफेक मात्र जिंकले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मात्र NST चॅलेंजर्स या संघानं प्रथमतः आपला निर्णय गाजणार आहे. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. खऱ्या अर्थाने आपण जी स्पर्धा करतोय ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, हा एक दिवस सोनखार गावासाठी आणि या गावातील सर्व खेळाडू एकत्रित आणण्यासाठी. तर तिच्या समोर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आव्हान पाहिलं तर माहिती आहे, बऱ्याच वर्षाचा जवळजवळ 3 दशके क्रिकेटचा खेळ करतायत. गोपीनाथ कठोरे यांचं आव्हान असणार आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यासमोर किती धावांचं या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही त्यांना 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि खरोखरच आमच्यासोबत जे मास्टर माइंड आहे, आमचा गुरुच आहे, असा म्हणजे समजून आम्हाला खेळायला लागेल. आणि त्याच्यासमोर खेळायचं बोलल्यानंतर आम्हाला खूप काही शिकायला भेटेल. ओके, धन्यवाद. तर या तिसऱ्या पर्वामध्ये पण आयोजन केलंय. अजून काही याच्यामध्ये बदल करायला असं? आम्ही बरंच काही असं बदल केलाय. गेल्या वेळेस आम्हाला जे काही जमलं नाही ते ह्या वर्षी आम्ही करून दाखवलंय आणि करून दाखवू ह्याच्या पुढे. ओके, धन्यवाद. तर या ठिकाणी जाऊया मास्टर माइंड श्रेयस स्पोर्ट्स दिनेशजी दिवकर यांचा मालकीचा संघ कर्णधार गैनाथ कटोरेकरी. जर आपण प्रथमतः नाणेफेक जिंकला तर आपला निर्णय काय असता? मी सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण पहिला सत्र आहे त्या सत्रामध्ये फिल्डिंगच उत्तम असते, कारण कोणता फिटनेस कसा असतो ते माहिती नसतं. जेव्हा फिटनेस फ्री होतो पहिला फिल्डिंग करून. आणि आमच्या SPL बद्दल बोलायचं झालं तर माझ्या मुलांसाठी पर्वणी ठेवतो मी दरवर्षी. आता तिसरा पर्व आहे आणि स्पॉन्सर सुद्धा माझा दिनेश दिवकर आहे. चांगला स्पॉन्सर आहे. त्या स्पॉन्सरचा सुद्धा धन्यवाद. दुसरा स्पॉन्सर एक मिन्नाथ कडर यांनी केले, त्यांचा सुद्धा धन्यवाद. तिसरा स्पॉन्सर सादिक रोगी आहे, त्याचा सुद्धा धन्यवाद. रमेश सुद्धा स्पॉन्सरशिप करतो, परंतु तो काही कारण बाहेर असल्यामुळे त्यांनी केलं नाहीये. आणि चौथा स्पॉन्सर गणेश आणि आपला गणेश कासकर आणि संदेश कोहली आहे, त्यांचा सुद्धा धन्यवाद, की असंच मुलांना सपोर्ट करत राहा. त्यामुळे आपल्या गावाचं नाव नक्कीच मोठं होईल आणि त्या मोठ्या नावातून तुम्हाला काहीतरी बघायला भेटेल. शिकायला तर मुलं शिकणार आहेत आणि खेळणार आहेत. गावाचं नाव माझं मोठं व्हावं अशीच माझी इच्छा आहे. बस, धन्यवाद. तर या तिसऱ्या पर्वातून या आपल्या संघामध्ये एखादा कोहिनूर हिरा सापडणार का? 100% माझा सोनकर गाव जो क्रिकेटसाठी नावारूपाला आलाय. अगोदर मी कुठं होतो काय होतं ते मला कळलं नाही, परंतु माझा सोनकर गाव आता आज मी मोठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात कोहिनुरी आहेत, संग्राम असेल, साहिल असेल, करण आहे, जीवन आहे, ऋषी आहे. असे खूप काही फलंदाज किंवा गोलंदाज घडणार आहेत माझ्या टीम मधून. फक्त मला त्यांना घेऊन चालत सपोर्ट करायचा आहे. यावर्षी नवीन कोणता खेळाडू आपल्या संघामध्ये येण्याचा प्रयत्न त्याचा असणार आहे का, दिसणार आहे लीगच्या माध्यमातून? लीगच्या माध्यमातून माझे बाहेरची जी पोरं आहेत ती मुंबईवरून आलेली आहेत सर्व खेळण्यासाठी. त्यांचे सुद्धा धन्यवाद, की नवीन पोरं आहेत ज्यांना की क्रिकेटचं खरंच प्रेम आहे. फक्त प्रॅक्टिस मध्ये लांब आहेत ती. प्रॅक्टिस जर त्यांची सुद्धा असती तर खूप चांगलं झालं असतं, परंतु काम हे महत्वाचं आहे आणि ते टिकून ठेवणं गरजेचं आहे. क्रिकेट मुलं आपण इथे लोकलला क्रिकेट खेळून काय आपण कोणी बनणार नाही आहोत. ज्याला कामानिमित्त कुठं बाहेर करायचं खेळायचंय तर त्यांनी काम करूनच खेळावं अशी माझी त्यांना विनंती आहे. ओके, धन्यवाद. तर टॉस बॉक्स मधून न्यूज होते की या ठिकाणी नाणेफेक मात्र जिंकलंय NST चॅलेंजर्स. सादिक मोहम्मद रोके यांच्या मालकीचा संघ कर्णधार आहे जीवन दिवकर. तर त्यांनी निर्णय प्रथमतः घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. मुलांसाठी पाचारण केलंय ते म्हणजे श्रेया स्पोर्ट्स दिनेश दिवकर यांच्या मालकीचा संघ आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रदीपजी. त्या ठिकाणी स्कोरर मला जॉईन केलेले आहेत. कोणी यायचं आहे लवकर स्कोरर म्हणून या, मला जॉईन करा. मॅच चालू आहे, प्लीज विनंती. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 6. 4 चेंडू 6 धावा, 5 चेंडू 6 धावा. 4 पिच चेंडू या ठिकाणी बॅटची एज लागतोय. संख्येच्या दिशेने चेंडू जातोय. विकेट किपर संकेत या ठिकाणी चांगलं झेल घेतोय आणि TJ ला सुवर्ण संधी.
तर मी काय म्हणतोय, अरे स्कोरर मला लिहिला नाही, कोण आहे त्याला द्या हो. त्याला नाही जमे. आले, या, धन्यवाद. तर हिमेश आणि ऋषीची जोडी मैदानामध्ये, संघाला जर जिंकायचं असेल तर या जोडीने नक्कीच चांगली फलंदाजी करण्याची अतिशय आवश्यकता. चेंडू झालेले आहेत, आपण जाऊया. एकूण चेंडू झालेत 5, बरोबर ना? षटक षटक पूर्ण झालं. चला, 6 धावसंख्या, षटक पूर्ण. रामनाथ चला, श्रेयस स्पोर्टचे जे खेळाडू आहेत, गैनाजी ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने यायचं आहे. मिड ऑफच्या दिशेने जायचं आहे. श्रेयस स्पोर्टचे सर्व खेळाडूंनी त्वरित गैनाजी यांना संपर्क साधायचा आहे. NSD या संघाचे खेळाडू व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. त्वरित या. मोठा फटका ऋषीच्या बॅट मधून, खणखणीत खणखणीत ब्रँडेड षटकार. डीजे ऋषीच्या मध्ये ताकद आहे, चांगली फलंदाजी करू शकतो ऋषी. आज या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. संग्रामच्या वरती प्रहार केलेला आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून गेला. या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 12. विजयासाठी आपण पाहिलं तर जिंकायची किती किती धावसंख्या पाहिजे हो सर? 56 धावांची गरज असताना 44 धावांची अद्याप गरज आहे. छोटे खेळाडू जे पण आहेत त्यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. न्यू स्टार आणि सुपरस्टार या छोट्या खेळाडूंनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, नाहीतर मॅच होणार नाही तुमची. त्वरित बाउंड्रीचा ताबा घ्या. ऑफचे खेळून करतोय, क्षेत्ररक्षक सज्ज आहे रामनाथ, आणि चांगला झेल पाहायला मिळालं. त्या ठिकाणी ऋषीची खेळी सुद्धा संपुष्टात. डीजे असेल तर तुमची चेष्टा होणार, त्याला कोणी रागवू नका. नेक्स्ट बॅटर या ठिकाणी जातोय इदेजी यांच्याकडून. दोघांसाठी 100-100चं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही मिकी माऊस या ठिकाणी जे आपले एंटरटेन करत आहेत त्यांच्यासाठी 100चं पारितोषिक आलेलं आहे. गणेशजी स्वतः धुरा घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत. मी जातोय, मी खेळणार. चेंडू झालेले चालू षटकातील 5. या ठिकाणी लगी तो छगी या ठिकाणी जाणार का? पाता पाता चेंडू जातोय निघून. षटक पूर्ण होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या फक्त 12. 44 धावांची गरज. नेक्स्ट गोलंदाज दयानंद कासकर.
तर आम्हाला ज्यांच्या स्वरूपातून जेवण मिळालं असं ते स्वराज्य महिला मंडळ यांचा सुद्धा धन्यवाद आयोजकांकडून. त्यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद म्हणतोय. हिमेच्या बॅट मधून या ठिकाणी चेंडू स्पर्श झाला. लेगच्या झोन कडे चेंडू. एक धाव पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला गणेश. स्वतः बॅट घेऊन मैदानामध्ये गेलेले गणेश आमचे जवळचे मित्र. मोठा फटका. देखना चिकना. आणि या ठिकाणी झेल सोडलेली आहे. जाणून बुजून सोडली का असंच सोडली ते आपण सांगू शकत नाही. फास्ट घ्या. आपण पाहतोय श्रेयास स्पोर्ट्स दिनेशजी दिवकर यांचा संघ. त्या संघाचे गैनाजी कटोरे कॅप्टन आहेत. टीम मीटिंग करतायत, योजना करतायत. पुन्हा लेगच्या दिशेने ठोकून काढतोय आणि समी प्रयत्न करतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. झेल सोडली. बघून घ्या माझी स्ट्रोक डीजे. शंभर रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आज पैशांचा या ठिकाणी नक्की जो तो सिनियर खेळाडू पैसे घेऊनच आलेत. चला, धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 21 धावसंख्या. प्रयत्न करतोय फलंदाज गणेश. पुन्हा या ठिकाणी सुंदर देखना चिकना स्ट्रोक पाहायला मिळालं. आता मात्र या ठिकाणी आडू शकलं नाहीये. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 डीजे. तर मित्रांनो 7 चेंडू 31 धावांची गरज आहे, विसरू नका. मॅच मध्ये आता सुद्धा काही होऊ शकतो. पुन्हा आपच्या दिशेने खेळून करतोय क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. 7 चेंडू मत्ता पाहता पाहता संपून गेलेले आहेत. 6 चेंडू 30 धावांची गरज. सहा चेंडू 30 धावा. सहा चेंडू 30 धावा या ठिकाणी. आपण पाहतो याच्या नंतर गैनाथ विरुद्ध जीवन असा सामना आपण या मैदानावरती पाहणार आहोत. सिनियर जी संघ अजून खेळण्यासाठी उत्सुकच आहेत. पाहता पाहता गोलंदाज या ठिकाणी नवीन चॉईस केला तो म्हणजे मिलिंद. श्रीराम स्पोर्ट्सला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना आज श्रवण किंग्स मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ऑफ कट या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने वाढलं. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची. तिकडे जायचं नाही आहे संघ. फोटो करून येता. ओके. मोठा फटका चांगला दिखना चेकना या ठिकाणी हँडसम स्ट्रोक पाहायला मिळालं. हिमेन हा उद्याचा नक्कीच चांगला या ठिकाणी सुपरस्टार आहे डीजे.
थँक्यू डीजे. किती बोलू? 100 बोलू ना. 50. उमेशजी यांच्याकडून मिकी माऊस यांच्यासाठी 50 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आहे. हिमेश एक नक्की फलंदाजी करू शकतो, ताकद आहे त्याच्याकडे, स्किल आहे. उद्याचा नक्की श्रीराम स्पोर्ट्स संघाला एक नवीन फलंदाज भेटू शकतो. एकच धाव मिळाली, धावसंख्या 36, म्हणजे भरपूर धावांची गरज आहे. चेंडूचा विचार केला तर अद्याप 2 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. एकच चेंडू आहे आज. अंतिम चेंडू गणेश लेगच्या दिशेने खेळून काढतोय, एक धाव पूर्ण केली. आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. करंजच्या संघाला नक्कीच पराजय करून मिकी माऊस या ठिकाणी आमचे कुठे लांब लचक या ठिकाणी दिसत नाही आहे, कारण त्यांना आता खेळायचं आहे. म्हणून या ठिकाणी नक्की दुसऱ्यांना धारण करायला लागेल मिकी माऊसचा ड्रेस. तर मित्रांनो, मिकी माऊस यांच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. ही मॅच झाल्यानंतर लगेच जेवायची सुरुवात करूया आपण. ही मॅच झाल्यानंतर हो, ही मॅच झाल्यानंतर. प्रदीपजी भोईर या ठिकाणी मला जॉईन करायचं आहे. प्रदीपजी भोईर